नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 14व्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक अत्यंत जवळचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत, एकटेपणा. ब्रेकअपनंतर किंवा आयुष्यातल्या एखाद्या वळणावर आपण सर्वजण कधी ना कधी एकटे पडतो. पण हा एकटेपणा खरंच इतका वाईट आहे का? की त्यामध्ये लपलेली आहे एखादी संधी, स्वतःला ओळखण्याची, नव्याने उभं राहण्याची. एकटं असणं आणि एकाकीपणा यामध्ये फरक आहे. एखादा वेळ असा असतो जेव्हा आपण कोणाच्याही सोबत नसतो, पण तरीही शांत असतो. हे आहे एकटे असणं. एकाकीपणा म्हणजे आपल्याला कुणीतरी हवं आहे, पण कुणीच आपल्यासोबत नाही असं वाटणं. एकटेपणा नकारात्मक का वाटतो? कारण आपण समाजाने घातलेल्या कल्पनावर विश्वास ठेवतो. कोणीतरी असायला हवं, नातं असलं पाहिजे. पण खरं तर एकटं असणं म्हणजे आयुष्याला समजून घेण्याची संधी. एकटेपणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. हे तुमचं स्वतःशी मैत्री करण्याचं वेळ आहे. वाचन करा, संगीत ऐका, तुमच्या आवडत्या गोष्टी पुन्हा करा. भावनिक गुंतवणुकीऐवजी आत्मिक जोड. जगाशी जोडलेलं असणं हे केवळ नात्यामधून होत नाही. कला, निसर्ग, स्वतःची वाढ हे सगळं आत्मिक जोड निर्माण करतं. मी एकटी आहे यावरून मी पूर्ण आहेकडे प्रवास. एकटं असणं म्हणजे अपूर्णता नाही, ती एक अवस्था आहे जी बदलू शकते, पण त्यामध्येही सौंदर्य आहे. मित्रांनो, एकटेपणा टाळण्यापेक्षा त्याला स्वीकारा. जो तुमचं आयुष्य संपूर्ण करण्याचा एक भाग असतो. स्वतःसोबत वेळ घालवा, मन ऐका आणि समजून घ्या. तुमचं अस्तित्व कोणावरही अवलंबून नाही. आजचा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा एका तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना ज्यांना आज हे ऐकायची खरंच गरज आहे. पुन्हा भेटूच मनापासून विथ संजनामध्ये. तोवर स्वतःवर प्रेम करा आणि एकटेपणातही शांततेचा श्वास घ्या. धन्यवाद.